कोल्हापूर महापालिकेसमोर ठाकरेंच्या शिवसेनेने घेराव आंदोलन केलंय। अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला। 85 लाखांची बोगस बिलं उचलली गेली आहेत। 100 कोटींचे रस्ते यासह विविध मुद्द्यांवरून आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून महानगरपालिकेला घेराव घालण्यात आलाय। कोल्हापुरातले गांधी मैदान इथून दुचाकी आणि रिक्षाच्या माध्यमातून रॅलीद्वारे महानगरपालिकेपर्यंत धडक दिली आहे। शिवाय या सर्व मुद्द्यांवरून महानगरपालिकेला घेराव सुद्धा घालण्यात आलाय। या दुचाकी आणि रिक्षाद्वारे संपूर्ण महापालिकेभोवती आता आंदोलक सुद्धा घेराव घालायला सुरुवात केलेला आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेखर, शिवसेनेकडून हे आंदोलन केलं जात आहे। माधुरी बरोबर आहे, मी त्याचेच काही दृश्य जे आहेत ते आता सुरुवातीला दाखवतो। आणि या ठिकाणी बघितलं तर शिवसेनेकडून हा घेराव घालण्यात आलेला आहे। विविध मुद्दे गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेमध्ये गाजत आहेत आणि त्याच मुद्द्यांवरून शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि महानगरपालिकेच्या चारही बाजूंनी आता घेराव जो आहे तो घालण्यात आलेला आहे। या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आहेत, काय सांगाल, काय नेमकी मागणी घेऊन आता हे सगळे तुम्ही आंदोलन करता? कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे। भ्रष्टाचार ज्यादा जितका होईल तितके पारितोषिक महाराष्ट्र राज्य शासन ज्यादा देईल असे एक सध्या चित्र आहे। अधिकारी वर्ग पूर्णपणे भ्रष्ट झालेला आहे। बीजेपीच्या माध्यमातून असेल, राज्य शासनाच्या अधिपत्याखाली जे कोण पक्ष असतील त्यांना ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नको आहेत। याला एकच कारण आहे की इथं चालू असलेला भ्रष्टाचार हा सुरूच राहिला पाहिजे। कोल्हापूर जिल्ह्याचे, शहराचे सर्वच लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी संगनमताने जो भ्रष्टाचार सुरू केलेला आहे तो भ्रष्टाचार कोल्हापूर शहरातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे। 100 कोटीचे रस्ते धूळ खात पडलेले आहेत। रस्ता कुठं गायब झाला काही माहिती नाही। गांधी मैदानाची दुरावस्था झालेली आहे। 85 लाख ड्रेनेजमध्ये घोटाळा, स्ट्रीट लाईटमध्ये एक लाईट लागली तर 10 खांबावर लाईट नसते, असे कित्येक मुद्दे उपस्थित करून आम्ही सन्मान्य आयुक्तांना निवेदन दिलं होतं की याचं उत्तर आणि समाधानकारक उत्तर आमच्या पक्षाला, शिवसेनेला मिळावं। पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आम्हाला कधीच मिळालं नाही। उलट ज्या व्यक्तीनं, म्हणजे जो फिर्यादी होता, फिर्यादीला आयुक्तांनी आरोपी केला। फिर्यादीला आरोपी करण्याची पहिलीच घटना। बरं ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टरांनी काहीतरी घोळ केला असेल, 85 लाख रुपये बिल उचललं, पण आयुक्त मॅडमनी जे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे। 85 लाख म्हणजे नॉट अ जोक। 85 लाखाचा घोटाळा करून आयुक्त साहेब जर निलंबित करत नसतील तर हे चुकीचं आहे। या घोटाळ्याच्या मागे कोण आहे, 100 कोटी रस्त्याचं काय झालं, असे कित्येक प्रश्न आहेत। त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आज नेमकं काय आंदोलन केलं आणि आजच्या या घेराव आंदोलनानंतर तुम्ही काय इशारा आता महापालिकेला? कोल्हापूर शहराच्या हद्दीतील, महानगरपालिकेच्या हद्दीतील, कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला जाग आणण्यासाठी आम्ही आजचा घेराव घातलेला आहे। हा भ्रष्ट कारभार महानगरपालिकेचा, शेखर, तुम्ही महापालिकेमधील या सर्व घोटाळ्याबाबत असंच लक्ष ठेवून राहा। नंतर या आंदोलनामध्ये सुद्धा नेमकं पुढे काय होतंय त्याचेही अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।